नमस्कार. मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी फक्त एकदा या एका झाडाला नक्की स्पर्श करा. एका दिवसात इडापिडा, नजरबाधा पूर्णतः नष्ट होईल, गरिबी नावाला देखील उरणार नाही आणि अडचणी देखील संपतील. तर असं कोणतं झाड आहे, त्याला स्पर्श केल्याने या सर्व समस्यातून मुक्ती मिळेल आणि आपल्याला या मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वीच या झाडाला स्पर्श करायचा आहे. तर कोणते झाड आहे, कधी करायचं आहे, कोणत्या वेळेत, सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. मार्गशीर्ष महिना समाप्त होण्यापूर्वी भगवान श्री विष्णू, श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मीची उपासना, दानधर्म आणि व्रताचे उद्यापन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हा महिना धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र आणि फलदायी महिना आहे. त्यामुळे तुम्हाला या झाडाला स्पर्श आवर्जून करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडाझुडपांना अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. काही झाडे इतके विशेष असतात की त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. तुम्ही पाहिलं असेल, धार्मिक पूजाविधीमध्ये देखील होम हवन करताना अनेक झाडांच्या काड्यांचा उपयोग केला जातो, ज्याला आपण समिधा म्हणतो. तर या समिधांचा वापर केला जातो. काही ठिकाणी मुळाचा, काही ठिकाणी पानांचा उपयोग देखील धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि काही पूजनमध्ये आवर्जून केला जातो. त्यामुळेच तुम्हाला या झाडाला फक्त स्पर्श करून यायचा आहे. या महिन्यामध्ये सूर्योदयापूर्वी स्नान, दान आणि दिवे लावल्याने व्यक्ती सर्व पापातून मुक्त होतो, अशी देखील मान्यता आहे. त्यासोबतच मोक्षप्राप्ती देखील होत असते. श्रीमद भगवद्गीतेनुसार भगवान श्रीकृष्णाने स्वतः म्हटले आहे की महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे, त्यामुळे या महिन्यात त्यांची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होत असतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला देखील या महिन्यामध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते, परंतु प्रत्येकालाच हे करणे शक्य होत नाही. म्हणूनच तुम्ही हा मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी कोणत्याही एका दिवशी किंवा दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून स्नान करायचे आहे. यामुळे तुमच्या शरीरातील सर्व दोष नष्ट होतील, पापातून मुक्ती मिळेल आणि शरीर शुद्धी देखील होणार आहे. तुळशीला या महिन्यामध्ये विशेष महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे तुम्ही आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून स्नान करायचे आहे. घरातील प्रत्येकानेच करायचे आहे. त्यासोबतच या महिन्यात केलेली साधना, भक्ती आणि दानधर्म अनंत पटीने अधिक पुण्यफळ प्राप्त देत असतात. त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये आवर्जून दानधर्म तुमच्या यथाशक्ती जे होईल ते करावे, ज्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी, शांती नांदत असते. आणि तुम्हाला या झाडाला स्पर्श का करायचा आहे, तर तुम्हाला कोणाची नजरबाधा झालेली असेल, तुमच्या घरात कोणती इडापिडा आलेली असेल, काही ठिकाणी आपण जात असतो तर तिथली जागा ही चांगली नसते, तिथून काही इडापिडा आपल्या मागे आपल्यासोबत घरी येत असते. तर अशा इडापिडामुळे घरामध्ये सतत वातावरण खराब, म्हणजेच नकारात्मक विचार, भांडणे, वादविवाद किंवा कोणत्याही कामामध्ये मन न लागणे, कोणतेही कामे पूर्ण न होणे, त्यासोबतच खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा येत नाही आणि पैसा जरी आला तर तो घरामध्ये टिकत नाही. काही ना काही कारणाने आजारपणामध्ये हा पैसा घराच्या बाहेर निघून जात असतो. तर अशा अनेक समस्या असतील, त्यामुळेच तुम्हाला या अशा पवित्र झाडाला स्पर्श केल्याने इडापिडा, नजरबाधा देखील तुमची नष्ट होणार आहे. आपल्या आजूबाजूला काही असे लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात, पण आपल्या माघारी आपल्याविषयी सतत वाईट विचार करत असतात. तर अशा लोकांची नजरबाधा देखील आपल्याला झालेली असेल तर ती देखील नष्ट होईल आणि गरिबी नावाला देखील उरणार नाही. कारण हे पवित्र झाड असल्यामुळे तुम्ही या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात कोणतीही कामे केली तर ती मार्गी लागत असतात, अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही या झाडाला स्पर्श केल्यानंतर गरिबी नावाला उरणार नाही. याचाच अर्थ तुम्ही जे कष्ट आणि मेहनत करताय त्याचे तुम्हाला निश्चितच बरोबरीनं फळ प्राप्त होणार आहे. तुम्ही जेवढी मेहनत केली त्यापेक्षा तुम्हाला पैसा देखील प्राप्त होणार आहे आणि माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम वास करणार आहे. कारण अर्थातच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या संपतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल. त्यासाठीच तुम्हाला या पवित्र झाडाला स्पर्श करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे गुरुवार देखील केले जातात. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे या मंत्राचा नियमित जप करावा. देवी महालक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय असल्याने महिनाभर घराची विशेष स्वच्छता राखून दारामध्ये रांगोळी काढणे, दिवा प्रज्वलित करणे आवर्जून करावे. या महिन्यामध्ये तुळशीजवळ देखील एक दिवा आवर्जून लावायचाच आहे.
तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, जो तुम्हाला शक्य होईल तो. पण दररोज एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचाच आहे. या कामामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपाप्राप्ती आपल्यावर होत असते आणि आयुष्यामध्ये भरभराट येते, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. हा उपाय केल्याने प्राप्त झालेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. तसेच हे झाड इतके प्रभावी मानले जाते की या झाडाची या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा केल्याने घरातील इडापिडा, नजरदोष पूर्णतः नष्ट होत असतात. हा उपाय केल्याने सर्व दोषातून मुक्ती मिळते, दरिद्रता नष्ट होते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या नष्ट होतात. यामध्ये पहिले महत्त्वाचे झाड आहे ते म्हणजे शमीचे झाड. ज्योतिषशास्त्रामध्ये शमीच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यश, समृद्धी, कीर्ती प्राप्ती करण्यासाठी या झाडाची विशेष पूजा केली जाते आणि पूजा करून या झाडाला स्पर्श करणे अत्यंत शुभ मानले जाते. शमीचे झाड हे नकारात्मकता दूर करते, आपल्या घरातील वास्तुदोष देखील पूर्णतः नष्ट करत असते. म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होतात. म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिना संपण्याआधी गुरुवारी किंवा कोणत्याही एका दिवशी 1 तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. तांब्यामध्ये थोडेसे गाईचे कच्चे दूध टाकून हे पाणी तुम्हाला शमीच्या झाडाला अर्पण करायचे आहे. त्या झाडाखाली एक तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श शमीच्या झाडाला करायचा आहे आणि मनापासून तुमची जी काही इच्छा आहे तिथे व्यक्त करायची आहे. त्यानंतर दुसरे महत्त्वाचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो. माता लक्ष्मीचा देखील या झाडामध्ये वास असतो. पिंपळाचे झाड हे 24 तास ऑक्सिजन देत असते, म्हणून आरोग्याच्या दृष्टीने देखील हे झाड अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक महत्त्व देखील अनेक पटीने या झाडाचे आहे. म्हणूनच आपल्याला या झाडाविषयी देखील हा उपाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून करायचा आहे. म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या इच्छा, मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात. म्हणूनच आपल्याला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे. त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. उदबत्ती घ्यायची आहे. एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा घेतला तर उत्तम किंवा तेलाचा घेतला तरीही चालेल. आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे. तिथे गेल्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला ते तांब्याभर जे पाणी आणलेलं आहे ते पिंपळा झाडाच्या मुळाशी टाकायचे आहे. आणि हे पाणी तुम्ही अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हाच मंत्र जप करत करत 11 प्रदक्षिणा झाडाला करायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत राहायचा आहे. 11 प्रदक्षिणा झाल्यानंतर तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श तुम्हाला पिंपळाच्या झाडाला करायचा आहे आणि ज्या काही तुमच्या इच्छा, मनोकामना आहेत तिथे देखील त्या तुम्हाला बोलायच्या आहेत. हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी एकदा जरी केला तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न होत असते. त्यानंतर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाची मानले जाणारे एक झाड म्हणजे तुळस. तुळस ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि तुळशीला माता लक्ष्मीचे दुसरे रूप मानले जाते आणि भगवान विष्णूंना देखील तुळस अतिशय प्रिय आहे. तर आपण दररोज तुळशीची पूजा जर केली आणि आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीची पूजा केली, त्याबरोबर तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित केला, तर तुमच्या घरावर येणारे कोणतेही संकट आधीच नष्ट होते आणि तुमच्या घरामध्ये कायम सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. म्हणून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी एक थोडेसे वाटीभर दूध घ्यायचे आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे हळद मिश्रित दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे. तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत आणि तुळशीला स्पर्श करून तुम्हाला तुमची जी काही इच्छा, मनोकामना आहे तिथे बोलायची आहे. शक्य झाल्यास तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. तुळशीला प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची जी काही इच्छा, मनोकामना आहे तिथे बोलायची आहे. तुळशी माता नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करते आणि तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास हा राहतो. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारची पूजा करत असाल किंवा नसाल तरीही तुम्हाला गुरुवारी आवर्जून तुळशीला हे दूध अर्पण करायचेच आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे हे 100% दूर होणारच आहेत. तर तुमच्याकडे उद्या 3रा आणि 4था गुरुवार एक शिल्लक आहे, तर तुम्हाला या गुरुवारी आवर्जून हे काम करायचेच आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी देखील साजरी करण्यात येते आणि चंपाषष्ठी झालेली आहे. मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी तुम्हाला बेलाच्या झाडाला देखील जल अर्पण करायचे आहे. हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. तुमच्या घराजवळ कुठे बेलाचे झाड असेल तर 1 तांब्याभर शुद्ध पिण्याचे पाणी, त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे आणि तुम्हाला उदबत्ती घेऊन एक तुपाचा दिवा घेऊन बेलाच्या झाडाजवळ जायचे आहे.
सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, उदबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर जे तुम्ही पाणी आणलेले आहे ते बेलाच्या झाडाला अर्पण करायचे आहे. त्यानंतर बेलाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. नक्कीच करून बघा. हा देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श तुम्हाला बेलाच्या झाडाला करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे तिथे बोलायची आहे. हा देखील खूप प्रभावी उपाय आहे. मार्गशीर्ष महिना हा तुमचे कामे मार्गी लावणारा दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पवित्र वृक्षांना स्पर्श करून तुमच्या इच्छा बोलायच्याच आहेत. बघा तुम्ही करून, नक्की तुम्हाला याचं फळ मिळणार आहे. तुमच्या इच्छा देखील लवकर पूर्ण होतील. साधा सोपे पण प्रभावी उपाय आहे. नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.